आपल्याला छळणाऱ्यांना जर शिक्षा झाली नाही तर माझ्या अस्थी त्याच न्यायालयाबाहेरच्या गटारामध्ये विसर्जित करा. 90 मिनिटांचा व्हिडिओ, 24 पानांची चिठ्ठी लिहून पंख्याला लटकून गळफास घेणाऱ्या बेंगलोरच्या एका सॉफ्टवेअर इंजिनियरचे हे शब्द ऐकून कोणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. त्या व्यक्तीला आत्महत्या करण्याची वेळ का आली? चला पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहता DSP एज्युटेक. उत्तर प्रदेश मधील एक 34 वर्षीय तरुण अतुल सुभाष, जो की एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, पंख्याला लटकून गळफास घेतो का? तर आपल्याच पत्नीच्या छळाला आणि न्यायालयीन प्रक्रियेला वैतागून. पती आणि पत्नीमधील भांडण कधी कधी इतकं टोकाला जातं की एखाद्याचा जीव गेल्यावरच शांत होतं. भारतातील कायद्याने महिलांना संरक्षणासाठी भरपूर कायद्यांची तरतूद केली, परंतु या कायद्यांचा तेवढाच गैरवापर महिलांकडून होताना दिसत आहे. अतुल सुभाष यांनी पत्नी, सासरची मंडळी आणि न्यायालयावर गंभीर आरोप केले. कौटुंबिक संघर्ष आणि न्यायालयीन लढाई यातून झालेला मानसिक त्रास या 90 मिनिटाच्या व्हिडिओच्या माध्यमातून अतुल यांनी सांगितलं आहे. अतुल सुभाष यांच्या मृतदेहाजवळ एक पाटी सापडली, ज्यावर लिहिलंय, इन्साफ अभी बाकी है. सुसाईड नोट मध्ये त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अतुल सुभाष लिहितात, मी अतुल सुभाष सॉफ्टवेअर कंपनीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स विंग मध्ये DGM आहे. 2019 ला माझं लग्न सॉफ्टवेअर इंजिनियर निकिता सोबत झालं, जी स्वतः एक AI कन्सल्टंट आहे. लग्नानंतर निकिता आणि तिचा परिवार काही ना काही कारणानं मला पैसे मागत असत. सुरुवातीला मी दिलेही, पण जेव्हा मला शंका आली की माझा आणि माझ्या पैशांचा गैरवापर होत आहे, तेव्हा मी पैसे द्यायला नकार दिला. त्यानंतर त्यांनी त्यांचा रंग दाखवायला सुरुवात केली. माझ्यावर, माझ्या परिवारावर कौटुंबिक हिंसाचार, हत्या, हुंड्याबळी यांसारख्या 9 वेगवेगळ्या केसेस टाकल्या, ज्याच्या आतापर्यंत 120 तारखा लागल्या. वर्षभरात मला कंपनीकडून 23 सुट्ट्या मिळतात, पण या केसेसमुळे मला 40 वेळा बेंगलोरवरून जौनपूरला जावं लागलं. तुम्ही समजू शकता की मी हे कसं हँडल केलं असेल. न्यायाधीशाने 3 करोड मध्ये सेटलमेंट करून देतो म्हणून लाच मागितली. मला 5 लाख मागितले. प्रत्येक तारखेला लाच द्यावी लागत असे. मी सेटलमेंटला नकार दिला तर न्यायाधीशाने मला माझी बाजू मांडण्याची संधी न देता 80,000 रुपये प्रति महिना पत्नीला देण्याचे आदेश दिले. लग्न, पूजाविधी असा कोणताही कार्यक्रम असला तर निकिता मला 6 साडी आणि गोल्ड सेट मागत असे. मी माझ्या सासूला आतापर्यंत 20 लाखांहून जास्त पैसे दिले, पण त्यांनी कधीच माझे पैसे वापस केले नाही. तो पुढे म्हणतो की अनेक कायद्यांचा दुरुपयोग होत आहे. जेव्हा तुम्ही हे सगळं वाचत असाल तेव्हा मी या जगात नसेल. भारतामध्ये पुरुषांसाठी हा नरसंहार आहे. अतुल सुभाष यांनी शेवटची इच्छा व्यक्त केली की माझ्या केसच्या सुनावणीचं लाईव्ह टेलिकास्ट व्हावं. माझ्या बायकोला माझ्या मृतदेहाला स्पर्श करू देऊ नका. जोपर्यंत छळ करणाऱ्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत माझ्या अस्थी विसर्जित करू नका. जर भ्रष्ट न्यायाधीश माझी पत्नी आणि तिचा परिवार यांना निर्दोष सोडलं तर माझ्या अस्थी त्याच न्यायालयाबाहेरच्या गटारामध्ये विसर्जित करा. माझ्या मुलाची कस्टडी माझ्या आईवडिलांकडे द्या. अतुलने त्याच्या 4 वर्षाच्या मुलासाठी काही गिफ्ट आणि एक पत्र लिहिलंय, जे 2038 ला ओपन करायला सांगितलं. मंडळी, ऐकून खूप वाईट वाटतं ना. भारतात रोज असे अनेक पुरुष पत्नीच्या जाचाला आणि न्यायालयीन प्रक्रियेला कंटाळून आत्महत्या करत आहेत. पुरुष निर्दोष असून सुद्धा कौटुंबिक आणि व्यवस्थेत बसलेल्या भ्रष्ट लोकांना तोंड देत असतात. महिलांना अनेक कायद्यांनी संरक्षण दिलेलं आहे, पण पुरुषांना न्यायालयीन संरक्षण कधी मिळेल? कर्तृत्ववान व्यक्ती मेहनत करून चांगल्या जागी नोकरी करतो, आपल्या कष्टातून घाम गाळून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, मात्र परिवार आणि व्यवस्था यांच्या समोर त्याला गुडघे टेकावे लागतात. पुरुष आपली बाजू कितीही सत्य असली तरी समोरच्याला पटवू शकत नाही, पण तेच एक महिला रडून फक्त भावनिकतेच्या, सिंपतीच्या जोरावर समोरच्याला आपली बाजू पटवून सांगते. कर्तृत्ववान पुरुष ही राष्ट्राची संपत्ती आहे. सध्या खोट्या गुन्ह्यांमध्ये कोर्ट कचेरीच्या चक्रा मारण्यातच ही संपत्ती व्यस्त आहे. अशा व्यक्तींची हानी हे आपलं नुकसान आहे आणि हे नुकसान कधीच भरून न निघणार आहे. पुरुषांना जिवंतपणे कोणी न्याय देईल का, की अतुल सुभाष यांच्यासारखेच न्याय मिळवण्यासाठी मरावंच लागेल? अतुल सुभाष आणि त्याच्या परिवाराला न्याय मिळावा आणि दोषींना कडक शासन व्हावं हीच अपेक्षा. हा न्याय फक्त त्या एकट्यासाठी नसेल तर संपूर्ण पीडित पुरुषांना असेल, जे अशा प्रकरणाला बळी पडलेले आहेत. तरीही काळाच्या ओघात एक प्रश्न मात्र अनुत्तरितच असेल की स्त्री पुरुष समानतेच्या जगात पुरुषांच्या भावना कोणी समजून घेऊ शकेल का?